नमस्ते. सगळे कशा आहेत? छान. आज आपण इयत्ता 6वी इतिहास शिकणार आहोत. सगळ्यांनी नीट बघा. तुम्ही सगळ्यांनी मशीन लावले आहेत. मशीनमधून आवाज येतोय. छान. तुमच्या सगळ्यांजवळ पुस्तक, वही, पेन्सिल, रबर आहे. नेहमी आपल्या जवळ ठेवायचं व्हिडिओ बघताना. इतिहास शिकायला आवडतं. थोडीशी उजळणी सराव मागचं. आपण काल त्याच्या परवा इतिहास धडा 3 त्याचा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा भाग शिकलो. आज 5वा भाग शिकणार आहोत. मागे आपण हडप्पा संस्कृती यामध्ये काय काय शिकलो? बरोबर. पाकिस्तान मध्ये हडप्पा या ठिकाणी रावी नदीच्या काठावर उत्खनन करताना वेगवेगळ्या वस्तू मिळाल्या. दुसरं, तिथं अजून काय मिळालं? गावांचे अवशेष राहिलेले भाग. अजून मुद्रा, पैसे, नाणी. अजून काय? पाण्याची व्यवस्था, पाईपलाईन. अजून शिक्का कशाचा मारायचे? शिक्का, मुद्रा, पैसे, त्याच्यावर शिक्का मारायचा. जसं आता आपण शिक्का मारतो शाळेचा वगैरे. आता पुढे आज आपण काय शिकणार आहोत? टॉपिक, त्याचं नाव काय? लोकजीवन. लोकजीवन याचं मागे आपण शिकलो जेवण, कपडे, सण उत्सव, काम. त्याच्याच पुढे अजून काय? दागिने. गळ्यातलं, हातातलं असं दागिने. ते आपण शिकणार आहोत. हडप्पा येथे, कुठे? हडप्पा येथे उत्खनन केले. त्यात वेगवेगळ्या प्रकारचे दागिने सापडले आहेत. काय? हडप्पा इथे या ठिकाणी उत्खनन केले. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दागिने मिळाले. पुढे हे दागिने सोने, पिवळा, सोन्याचे, तसेच तांबे याच्या सारखाच धातू तांबे, तसेच तांब्याचे आहेत. जे वेगवेगळे दागिने मिळाले
ते कशापासून बनवलेले आहेत. एक सोने, पिवळा सोने, आणि दुसरा तांबे यापासून बनवलेले आहेत. पुढे, याशिवाय काही दागिने, रत्ने चित्रात बघा, पाचू, रत्ने म्हणजे काय, पाचू, माणिक अशा प्रकारचे महागडे खडे, हिरा त्याच्यासारखे खडे असं बसवलेले रत्ने, त्याला नाव काय, रत्ने. रत्नामध्ये काय काय, पाचू आणि माणिक अशा प्रकारचे महागडे खडे असं लावलेले, दागिने असं लावलेले असं करतात, वापरलेले आहेत. अजून पुढे काय, काही दागिने शिंपले, पाणी, शिंपले, बिया, वेगवेगळ्या फळांच्या बिया इत्यादी सगळ्या वस्तू गोळा करून त्याचे दागिने असं बनवलेले आहेत. लक्षात ठेवा. पुढे, हडप्पा येथील स्त्रिया व पुरुष गळ्यात माळा घालत, बोटात अंगठ्या घालत, बोटात अंगठ्या घालत, कमरेला कंबरपट्टा घालत असत. काय, हडप्पा येथील स्त्रिया, लग्न झालेल्या स्त्रिया, पुरुष गळ्यात माळा घालत आणि बोटात अंगठी घालत. अजून काय, कमरेला कंबरपट्टा घालत असत. समजतंय? छान. आता पुढे, हडप्पा येथे एक दगडाचा पुतळा सापडला आहे. काय, हडप्पा येथे एक पुतळा घडलेला सापडला आहे. हा पुतळा खूप जुना मागचा असला तरी त्याचा चेहरा, त्या पुतळ्याचा चेहरा, पुतळ्याच्या अंगावरील शाल, अंगावरील असं पांघरायची मऊ अशी शाल, त्या शालीवरची नक्षी चित्र इत्यादी सर्व गोष्टी अतिशय चांगल्या, खूप चांगल्या दिसत आहेत. समजतं काय, की हडप्पा येथे एक दगडाचा पुतळा सापडला. हा पुतळा जुना, मागचा वर्षांपूर्वीचा असला तरी त्याच्या अंगावरील शाल, त्या शालीवरची नक्षी चित्र अतिशय खूप चांगल्या दिसत आहेत. समजलं? छान. थँक्यू.